नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजची रेसिपी करणार आहे सुरमई फ्राय. तर सुरमई फ्राय करण्याच्या आधी मी काय इथे मॅरिनेट करताना मसाले वापरणार आहे, ज्यामुळे एकदम उत्तम चव आपली या मच्छीची लागणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करते. सुरमई फ्राय बनवण्यासाठी बघा, ताजी सुरमई मी आणलेली आहे. कलरवरूनच ताजी आहे की नाही तर व्यवस्थित बघून घेतली तर मासे आपल्याला ताजे भेटतात आणि ताज्या माशांची चव अतिशय अप्रतिम लागते. पण मात्र जर मासे थोडेसे जरी खराब झालेले असतील तर त्याची बेचव आपल्याकडनं होते. कितीही तुम्ही त्याच्यामध्ये काहीही घाला पण त्याची चव लगेच समजते. म्हणून मासे घेताना व्यवस्थित ताजे मासे घेतले तर आपण त्याचा स्वादही घेऊ शकतो आणि आपल्याला व्यवस्थित त्यातले घटकही आपल्याला मिळतात. तर इथे मी सुरमई घेतलेली आहे, साफ स्वच्छ करून घेतलेली आहे. 3 हे वेगळे मला फिके बनवायचे आहेत नातीसाठी. तर मॅरिनेशनसाठी मी इथे काय वापरणार आहे ते तुम्हाला इथे दाखवते. अर्धा टीस्पून मी घेतलेला आहे हिंग. हिंग मच्छीला आवर्जून घाला, कारण हिंगामुळे मच्छीचा जे काय वास असेल तो वासही जातो आणि चव छान येते. अर्धा टीस्पून मी घालते हळद. वाटण, तर हे वाटण कुठलं तर माझ्या चॅनलवरती मी वाटणाची रेसिपी देतच असते, तर ती रेसिपी तुम्ही बघू शकता. आणि आता इथे मी तुम्हाला दाखवते की ह्या वाटणामध्ये मी काय घातलेलं आहे. आपण जेव्हा कोथिंबिरीचा मोठा जुडा आणतो त्यावेळेला पाठीमागे जे आपले देठ असतात कोळे कोथिंबिरीचे, तर ते मी संपूर्ण देठाची अशी पेस्ट करून ठेवते. तर ह्या पेस्टमध्ये मी 5-7 घातलेले लसणाच्या पाकळ्या. एवढे चांगले असे हे देठ होते. हे बारीक झाल्यानंतर असं तरी हा अर्धा डबा झालेला आहे. तर 1.5 इंच मी याच्यात आलं घेतलेलं आहे आणि 5-7 मी लसणाच्या पाकळ्या घेऊन हे व्यवस्थित देठ मी बारीक केलेले आहे. ह्याची चव अप्रतिम लागते रस्सा भाजीमध्ये, नॉनव्हेजच्या पदार्थांमध्ये. तर मी ही घालते 1.5 चमचा. फिक्का याच्यामध्ये मी अगदी थोडीशी घातलेली आहे. आणि आत्ता मला घालायचा आहे रस्सा भाजीचा मसाला. काहीही तुम्ही जास्त नाही घातलं तरी चालेल, पण ह्या पद्धतीने तुम्ही सांगितलेले मसाले या मच्छीला लावून ठेवा, मॅरिनेट करून ठेवा. आता हे तर तुम्ही अर्धा ते 1 तास तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही हा असंच व्यवस्थित मिक्स करून आणि हे ठेवायचं आहे. याची चव अप्रतिम लागते. तर मी हे थोडं थोडं करून मग याच्यावरती हा मसाला घातलेला आहे. तर हा 2 टीस्पून मी घातलेला आहे. आणि आता आपल्याला इथे घालायचं आहे चवीपुरतं मीठ. मीठही एकदम कमीही घालू नका आणि एकदम जास्तही झालं नाही पाहिजे, पण कमी झालं तर मात्र चव लागत नाही. त्यामुळे माशांना व्यवस्थित मीठ घालायचं आहे. हे फिके माझ्या नातीसाठी आहेत. ती सुरमई मासा खूप आवडीने खाते. तिला बाकी दुसरे मासे आवडत नाही, पण सुरमई आणि पापलेट ती खूप छान खाते. आता इथे अर्ध लिंबू पिळायचं आहे. कंप्लीट 30 मिनटं मी हे मॅरिनेशन करून असंच ठेवणार आहे. आता मात्र आपण हे वरती जे मसाले टाकलेले आहेत तर एकजीव आपल्याला हे खालीवर करून प्रत्येक पीसला हे मसाले मीठ लागेल असं आपल्याला करायचं आहे. अशा पद्धतीने मी मसाले लावून आणि आता अर्धा तासासाठी बाजूला ठेवणार आहे. हे संपूर्ण अगदी फिक्का आहे, फक्त हळद, हिंग आणि हे हिरवं वाटण आपण थोडंसं घेतलेलं आहे, ज्यामध्ये लसणाचा फ्लेवर येणार आहे आणि कोथिंबीर आणि लसूण, कोथिंबीर आणि आल्याचा फ्लेवर त्याच्यामध्ये आहे, म्हणून थोडंसं ते घेतलेलं आहे फक्त मी वाटण. ही झाली आपली फिक्की सुरमईला मी सगळे मसाले लावून आणि या पद्धतीने
डिशमध्ये ही पण अर्धा तास ठेवणार आहे. इथे मी घेतलेले आहे मांदेली, हे बघा वरचे हे काढले तर असे ते या कलरचे दिसतात, म्हणजे सोनेरी सोनेरी कलर त्याचा असतो. चिमटीभर हळद आणि हिंग घेतलेला आहे मी, आणि चिमटीभर घेते तिखट, आणि थोडंसं घ्यायचं आहे मीठ. एक 5 ते 10 फक्त आहेत त्या, आणि अगदी थोडंसं टाकणार आहे मीठ, आणि थोडंसं लिंबू पिळणार आहे बघा. अगदी 4 थेंब फक्त, खूप जास्त नाही आहे ते. व्यवस्थित मिक्स करायचे आहे. मांदेली ही जी ही आहे मच्छी आहे, तर ही फ्राय मच्छी खूप छान होते. ही मांदेली मला खूप आवडते म्हणून मी ही थोडीशी आणलेली आहे. तर ही पण आपण अशी मॅरिनेट करून आता अर्धा तास आपल्याला ही बाजूला ठेवायची आहे. मच्छी मॅरिनेशनला बघा 30 मिनिट झालेले आहेत. सर्व मसाले याच्यामध्ये एकदम छान मुरले जातात. सुरमई आपल्याला आता फ्राय करायला घ्यायची. सुरमई फ्रायसाठी मी एक मसाला तयार करते. मसाला म्हटल्यापेक्षा हे थोडंसं जाडसर 0 नंबरचा जो आपला रवा असतो तसं आपल्याला हे तांदळाचं पीठ मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे, किंवा सगळ्यात सोपं घावण बनवण्यासाठी आपण जे पीठ वापरतो घरात तांदळाचं, सेम तेच पीठ आपल्याला घ्यायचं आहे. मच्छी अतिशय छान होते. ते नसेल तुमच्याकडे तर तुम्ही नेहमीचं तांदळाच्या भाकरीचं रेग्युलर पीठ घेतलं तरी सुद्धा चालेल. त्यामध्ये थोडासा रवा घाला आणि ते मिक्स करून, आणि तेही तुम्ही घेतलं तरी सुद्धा चालेल. थोडंसं मी घातलेलं आहे मीठ. मच्छी मॅरिनेशन करताना आपण व्यवस्थित मीठ घातलेलं होतं, त्यामुळे आपल्याला इथे मीठ आता जास्त घालायचं नाही. आणि यामध्ये आता घालायचे आहे अगदी चिमटीभर मी घालते हिंग, चिमटीभरच घालायचं आहे हळद, आणि हे मिक्स मी याच्यासाठी करते. आधी ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं लाल मिरची पावडर घालायची आहे, पण मी थोडंसं मिक्स करून आणि असं थोडं बाजूला काढते. फिक्की जी मच्छी आहे ती बनवण्यासाठी थोडंसं मी मिक्स करून आणि बाजूला काढलेलं आहे. हे बघा अर्धा टीस्पून फक्त मी घेतलेली आहे लाल मिरची पावडर. ही आपल्याला व्यवस्थित मिक्स करायची आहे. तवा मात्र व्यवस्थित पॅन असेल, तवा असेल, हा लोखंडी तवा आहे. एकीकडे मी पॅन ठेवलेला आहे. लोखंडी तव्यावरती पण ही मच्छी छान फ्राय करता येते. सगळ्या बाजूने मी व्यवस्थित हे तेल असं लावून घेतलेलं आहे. तवा मात्र आपल्याला आता व्यवस्थित गरम करून घ्यायचा आहे. कमी गरम तव्यावर जर तुम्ही मच्छी टाकली तर मग ती चिटकल्या जाते, म्हणून व्यवस्थित तवा आपला गरम होतोय तोपर्यंत आपल्याला इथे सगळ्यात आधी मी ही जी फिक्की मच्छी आहे तर ती मी इथे तव्यावरती फ्राय करून घेणार आहे. फिक्की मच्छी आधी करायची आहे. जर तुम्हाला फिक्की मच्छी बनवायची असेल तर, अन्यथा हे डबल तुम्हाला करण्याची गरज नाही. हे बघा व्यवस्थित आपली मच्छी ह्याच्यामध्ये अशी कोट करायची आहे सगळ्या बाजूने. हे बघा बरोबर एका साईडने मी ही मच्छी अशी लावते. बाकी आपल्याला इथे जी जागा आहे तर त्या जागेवरती आपल्याला तिखट मच्छी सुद्धा इथे लावायला भेटणार आहे. जे तेल टाकायचं आहे पॅनवरती, हे बघा साईडने आपण थोडंसं तेल टाकलेलं आहे. आता आपल्याला या पॅनवरती इकडे मच्छी दोन्ही पॅनवरती बघा संपूर्ण सुरमईचे तुकडे आपले बसलेले आहेत. तर आता गॅस मिडियम करायचा आहे. मिडियम गॅसवरती आपल्याला खालची बाजू व्यवस्थित होऊ द्यायची आहे. नंतर आपल्याला 2 ते 3 मिनिटांनी हे उलटे करून टाकायचे आहेत. हे बघा एक बाजू आपली व्यवस्थित झालेली आहे. दुसरी बाजू आपल्याला आता 2 ते 3 मिनिटं फक्त लागतात मिडियम गॅसवरती. 3 मिनिटांनंतर आपल्याला मच्छी उलटी करून टाकायची आहे आणि ह्या बाजूने पण आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे. मच्छी फ्राय करताना घाई करायची नाही. पीस पातळ असतील तर लगेच मच्छी फ्राय होते, पण थोडेसे जर जाड असतील तर मात्र वेळ लागतो. तर ते
व्यवस्थित मिडियम गॅसवरतीच आपल्याला करायचं आहे। हे बघा, मच्छी अजिबात करपलेली नाही, लोखंडी तवा आपला आहे आणि तेलही आपण अजिबात जास्त वापरलेलं नाही, तरी सुद्धा व्यवस्थित आपले हे तुकडे फ्राय झालेले। हे मी उलट्या करून टाकलेले आहेत, हे पिवळा कलर जो दिसतो तो फिक्क्यावाल्या। तसेच आता ह्या पॅनवरची पण आपली बघा पूर्ण वरची बाजू छान व्यवस्थित सुकलेली आहे। 2 मिनिटांनंतर हे बरोबर उलटे करण्यासाठी तयार असतात, कारण 2 मिनिटांमध्ये उलटे करून टाकले की त्याची जळतही नाही आणि दोन्ही बाजू व्यवस्थित ह्या तयार होतात। पॅनवरचीही अजिबात चिटकत नाही आणि आपण लोखंडी तव्यावरती तुकडे टाकून घेतलेले आहेत आपल्या, त्यासुद्धा आपल्या अजिबात चिटकलेल्या नाही। गॅस मिडियम आहे, मिडियम गॅसवरती आपली मच्छी मस्त फ्राय होते। इथे आपली मस्त मच्छी फ्राय झालेली आहे, हे बघा। दोन्ही साईडने आपली मच्छी तयार झालेली आहे। 7 ते 8 मिनिटांमध्ये आपली मिडियम गॅसवरती, कमी गॅसवरतीच पण खूप लवकर मच्छी पटकन तयार होते। जास्त वेळ एक साईडनंच ठेवू नका, कारण आतली बाजू परत करपल्या जाते, म्हणून अशी उलटी सुलटी करून आणि आपण हे बघा एकदम मस्त मच्छी आपली दोन्ही साईडने तयार झालेली आहे। या प्रकारे सुरमई मच्छी फ्राय करून बघा, मच्छी आपली तयार झालेली आहे।